माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण आणखीन एका महान आणि थोर अशा संतांचं चरित्र पाहणार आहोत आणि तो म्हणजेच संत थॉमस मोर. संत थॉमस मोर हे एक महान अशा ज्याला म्हणतात सर जॉन, इंग्लंडमधील, ज्याला सर ही पदवी मिळाली होती राष्ट्रामध्ये, त्यांचा मुलगा आणि आईचं नाव आग्नेस आणि ह्यांचा हा सुपुत्र, कारण तो देखील तितक्याच प्रतिष्ठेचा होता. वडील जरी न्यायाधीश आणि वकील असले तर एका बाजूने प्रसिद्ध होतेच, पण दुसऱ्या बाजूने ते विद्वान होते आणि विचारवंत होते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या ह्या मुलाला देखील तशा प्रकारे घडवण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने त्यांची पत्नी मरण पावली आणि एकामागून एक अशा 3 पत्नी मरण पावल्या आणि शेवटी त्याने पुन्हा एकदा लग्न केलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्या 4 पत्नीपासून त्याला 4 मुलंही होती आणि 1 वर्षाच्या आत त्यातली 3 मुलं ही मरण पावली. म्हणजे 3 पत्नी गेल्या आणि 3 मुलं गेलीत आणि म्हणून हा माणूस थोडासा हताश झालेला होता. परंतु त्याचा देखील देवावर तितकाच विश्वास होता आणि त्याचं प्रेम होतं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, हा जो थॉमस हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. परंतु त्याची वृत्ती अत्यंत सकारात्मक असल्याकारणाने त्याने देखील आपल्या जीवनामध्ये स्वतःला उंचावून धरलं आणि जणू काही माझ्या घराण्यात जणू काही परमेश्वराची कृपा आहे आणि परमेश्वर आम्हाला वरदान देतो, ह्या विचारामुळे तो अधिकाधिक प्रगतशील झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, संपूर्ण लंडनभर तो प्रसिद्ध होता, कारण तो एक महान असा तज्ज्ञ होता, हुशार होता आणि विशेषतः 1490 साली आर्चबिशप ह्यांचा तो सचिव झाला. कारण त्या परिसरामध्ये तो एक विचारवंत आणि चांगला व्यवस्थापक, धोरणी माणूस आणि तो देखील अत्यंत शिस्तप्रिय असा असल्याकारणाने बिशपाने त्याला त्याचा सचिव म्हणून बनवलेलं होतं. त्याच्या एकंदरीत हुशारीमुळे देखील, व्यवहार कौशल्य आणि त्याचे एकंदरीत पाहण्याचा दृष्टिकोन, ह्यामुळे त्याच्या राजाने देखील त्याला लॉर्ड ही पदवी दिली होती आणि चान्सलर म्हणजे संपूर्ण लंडनचा चान्सलर तो झालेला होता. म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रकारच्या पदव्या त्याला मिळाल्या होत्या आणि देशातील सगळ्यात उच्च पदं त्याने गाठलेली होती. म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये हा माणूस आणखीन पुढे शिकण्याचं धोरण आखतो. कारण आज बिशपाला सुद्धा वाटत होतं की हा माणूस फार चांगला आहे, त्याला आणखीन शिक्षणाची आपण प्रेरणा देऊया. म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याला पाठवून त्या ठिकाणी त्याने लॅटिन आणि ग्रीक ह्या भाषा शिकून घेतल्या. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे की त्याने बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि बायबलमध्ये जे महान सत्य आहे त्याने शोधून काढण्याचा देखील प्रयत्न केला. माझ्या प्रिय मित्रांनो, की त्यानंतर देखील त्याने 8 वर्ष वकिली केली. म्हणजे एक उत्कृष्ट वकील आणि उत्कृष्ट वक्ता आणि बुद्धिसूदपणे काही गोष्टी मांडण्याची त्याची कला, ह्या सगळ्या गोष्टीमुळे देखील तो अधिकाधिक प्रसिद्ध होत गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, एवढंच नाही तर तो आध्यात्मिक होता आणि अध्यात्म देखील त्याच्या एक आवडीचा विषय होता. नंतर 2 वर्ष तो कार्तुशियन ह्यांच्या मठात गेला आणि त्याने अध्यात्माचा अभ्यास केला. ह्यामुळे केवळ अध्यात्माचा अभ्यासच नाही तर ते माझं अध्यात्म कसं सुधारेल ह्यावर त्यांनी अधिक जोर दिलेला होता.
म्हणजे सर्वांगाने हा मनुष्य अधिकाधिक ज्याला आपण म्हणतो पूर्णत्व, तो पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून एका बाजूने तो धार्मिक क्षेत्रात एक्सपर्ट होता, राजकारणात देखील एक्सपर्ट होता, प्रशासन आणि नेतृत्व ह्या अशा अनेक कलागुणांनी जणू काही तो सजलेला होता. आणि परमेश्वराने ह्या सगळ्या त्याला देणग्या दिल्या होत्या, कारण तसं तो नम्र होता, सुस्वभावी होता, प्रेमळ होता, लोकांमध्ये मिसळत होता आणि लोकांना जो काही आपलं करून लोकांना आणखीन देवाकडे वळवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यामुळे म्हणजे प्रिय मित्रांनो, हा माणूस हळूहळू संपूर्ण देशामध्ये नावारूपाला आला. 1504 माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने राजकारणामध्ये जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि त्या निवडणुकीमध्ये तो जिंकला, म्हणजे तो निवडून आला. आणि परंतु त्याही क्षेत्रामध्ये त्याही वेळेला तो आपलं स्वतःचं अध्यात्म विसरलेला नाही. त्याचं लग्न झालं, त्याची पत्नी होती, पत्नीला देखील त्याने विशेषतः देवळातील संगीत आणि उपासना ह्या क्षेत्रामध्ये तिला शिक्षण दिलं आणि तिला मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्नीपासून त्याला 4 मुलं होती. 6 वर्षांनी ती पत्नी मरण पावली, म्हणून त्याला खूप वाईट वाटलं. परंतु त्याने दुसऱ्या एका स्त्रीबरोबर लग्न केलं आणि ती देखील एक विधवा होती आणि त्या विधवेकडे आणखीन एक मुलगी होती. तरी देखील त्याने तिच्याबरोबर लग्न करून तिला प्रेम दिलं, त्या मुलांना प्रेम दिलं आणि सगळ्या मुलांना सारख्याच प्रकारचं शिक्षण आणि त्यांच्या आवडीनुसार त्याला जे काही होतं ते सगळं पुरवलं. त्यामुळे त्याने कुटुंबात देखील मुलामुलीमध्ये कधी भेदभाव असा ठेवला नाही किंवा त्यांच्या कोणत्याही गरजा ह्या खरोखर त्याला मिळाल्या नसतील तर त्याने लगेच प्रयत्न करून त्या मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिय मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ह्या माणसाकडे जे काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये तो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रामाणिक होता आणि कष्टाळू देखील होता. म्हणजे केवळ मला सगळं काही माहीत आहे म्हणून तो गप्प बसणार नव्हता, तर 24 तास कार्यामध्ये मग्न असायचा. त्यानंतर तितकंच प्रामाणिक, कोणतीही गोष्ट देवाला आवडणार नाही असं तो कधीच करणार नाही. त्यामुळे देखील सर्व मुलामुलीला त्याने चांगले संस्कार दिलेले होते, ते देखील त्याच्या संस्कारामध्ये वाढत होते. आणि ह्याच परिस्थितीमुळे इंग्लंडचा राजा हेनरी 8वे हे जेव्हा गादीवर आले तेव्हा त्यांनी थॉमसला बोलावून घेतलं, त्याच्याशी मैत्री केली, त्याला खूप प्रेम दिलं, त्याला आवडीने जणू काही लंडनचा एक ज्याला चान्सलर म्हणतो तसं चान्सलर त्याला नेमलं आणि तो देखील संपूर्ण लंडन विभागाचा प्रतिनिधी म्हणून कॅबिनेटमध्ये, पार्लमेंटमध्ये आला होता. तो त्या दृष्टिकोनातून राजाने त्याला खजिनदार म्हणून नेमले. परंतु तरी देखील त्याचं जे ईशज्ञान होतं, देवाविषयीचं ज्ञान, आणि विशेषतः तो स्वतःही एक लेखक असल्याकारणाने जे ईशज्ञान त्याला माहिती होतं ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं त्यासाठी त्याने पुस्तकं लिहिली, लिखाण केलं आणि ते देखील खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून धार्मिक आणि आध्यात्मिक तसंच राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि उपासना क्षेत्रामध्ये देखील प्रवीण असल्याकारणाने खरोखर तो राजाचा अगदी सख्खा मित्र असा बनला होता. परंतु प्रिय मित्रांनो, त्या देशामध्ये जे विशेषतः चर्चमध्ये ज्यांचे वितंडवाद होते ते सगळे वितंडवाद सोडवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, पण कुणाची मनं दुखावली नाही. आणि एक दिवस काय झालं की राजासमोर सुद्धा एक प्रश्न होता, कारण राजाला आपली पत्नी नको होती आणि त्याने दुसरी पत्नी करण्याचा विचार केला.
आणि त्यामध्ये जी नवीन राणी होती त्या नवीन राणीचा एक दिवस मुकुट धारण विधी होता। तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण इंग्लंडभर मोठा सोहळा होता आणि त्या सोहळ्यामध्ये मोठमोठे लोक बोलावण्यात आलेले होते। आणि त्याच वेळेला थॉमसला खूप वाईट वाटलं की जे काही राजा करीत आहे हे देवाच्या विरुद्ध आहे। आणि म्हणून त्याने जाऊन राजाला स्पष्टपणे सांगितलं की महाराज, मला ह्या गोष्टी योग्य वाटत नाही, कारण धर्माला हे धरून नाही, अध्यात्माला धरून नाही। तुमची पत्नी जिवंत असेपर्यंत तुम्ही दुसरं लग्न करून दुसरी राणी आणणार हे धर्माला आणि देवाला आवडत नाही। म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याने ह्यावरती विरोध दर्शवला आणि त्याने आपल्या सगळ्या गोष्टीचा त्याने राजीनामा देऊन टाकला। म्हणजे संपूर्ण इंग्लंडमध्ये हा माणूस ज्या ज्या गोष्टी करत होत्या त्या सगळ्या गोष्टीला आता पूर्ण विराम बसला। पण प्रिय मित्रांनो, ज्या दिवशी राणीचा मुकुटविधी होता त्यावेळेला मात्र हा तिथे आला नाही। म्हणजे ह्याने त्याला विरोध केला आणि फक्त राणीला एक अभिनंदनाचं पत्र पाठवलं की तुमच्या ह्या सोहळ्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। आणि न आल्यामुळे आणि सगळ्यात संपूर्ण देशामध्ये हा एक राजाची अत्यंत जवळची अशी व्यक्ती असल्या कारणाने राजाला खूप राग आला। मग राजाने त्याला संदेश पाठवला आणि बोलावलं की तुला आज शिक्षा होणार। माझ्या प्रिय मित्रांनो, ही जी नवीन राणी होती ह्या नवीन राणीचा वडील, तिचे वडील हे त्यावेळेला न्यायाधीश होते आणि न्यायाधीश असल्या कारणाने त्यांनी देखील थॉमसला त्याबद्दल शिक्षा केली आणि त्याला तुरुंगात नेऊन टाकलं। त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, राजा आणि त्याचा संघर्ष चालू होता आणि राजाला खूप राग आला। सांगितलं की ह्याला फाशीची शिक्षा देऊन टाक आणि लगेच त्या न्यायाधीशाने त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी फरमावलं, शिक्षा दिली आणि त्यानुसार ह्या माणसाला आता फक्त थोडा वेळ राहिलेला होता। मग त्यावेळेला त्याने जेव्हा त्याच्या फाशीची शिक्षा जवळ आली होती त्यावेळेला तो तिथे हजर राहिला। म्हणजे त्याला तुरुंगातून बाहेर आणून तिथे उभं केलं आणि उभं करताना त्याने फक्त एकच वाक्य बोललं की मी राजाचा अत्यंत प्रामाणिक सेवक आहे आणि पण मी देवाचा सगळ्यात अधिक प्रथम असा सेवक आहे। त्यामुळे जे देवाचं सत्य आहे ते सत्य टिकवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या वाक्यामुळे आणखीन कदाचित राजा दुखावला असेल, परंतु त्याच क्षणी त्याला फाशी देण्यात आलं आणि त्याला ठार करण्यात आलं। माझ्या प्रिय मित्रांनो, संपूर्ण देशामध्येच नाही तर प्रत्यक्ष पोप महाशयांना देखील ह्याविषयी खूप वाईट वाटलं। त्यांनी खंत व्यक्त केली आणि विशेषतः थॉमस मोर ह्याला संतपद देऊन टाकलं। म्हणजेच 1533 मध्ये 35 मध्ये म्हणजे 33 साली त्याला ठार मारलं आणि त्याला शिक्षा केली आणि 35 मध्ये त्याला फाशी दिलं। आणि त्यावेळेलाच थोड्याच वर्षाने हा माणूस ख्रिस्तसभेमध्ये संत म्हणून झळकला। परंतु त्याचं एकंदरीत जीवनचरित्र होतं, जे काही त्याचे विचार होते आणि जी देवावरती त्याची निष्ठा होती, राष्ट्रावर प्रेम होतं, त्या सगळ्यामुळे थॉमस मोर आज कितीतरी ठिकाणी हजर आहे। मलाही आनंद आहे की आमच्या गोरेगाव सेमिनरीमध्ये ह्या वर्षी त्या वर्षी एक नाटक बसवण्यात आलं होतं, थॉमस बेकेट म्हणून।
तर ह्याचीच ती एक गोष्ट त्यावेळेला आपल्या संपूर्ण रंगमंचावरती सादर करण्यात आलेली होती. तेव्हा देखील लोकांना ते नाटक देखील खूप आवडलं, कारण ह्याच्याविषयक जिव्हाळा लोकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला होता.